एकदा भगवान शंकरांकडे शनी महाराज आले. नमस्कार केला. त्यावेळेस भगवान शंकरांनी विचारले, काय शनी महाराज, आज कुणाकडे येणं केलं? त्यावेळेस शनी महाराज म्हणाले, तुमच्याकडेच आलो होतो. उद्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावर मी तुमच्याकडे येणार आहे आणि 1 प्रहर म्हणजे 3 तास का होईना पण तुम्हाला त्रास देणार आहे. त्यावेळेस भगवान शंकर म्हणाले, बरं बरं या. शनी महाराज गेले आणि भगवान शंकर पहाटे 3 वाजता मानस सरोवरात जाऊन बुडून बसले. शनी महाराज कैलास पर्वतावर आले आणि 3 तास तसेच बसून राहिले, कारण तिथं भगवान शंकरच नव्हते. 3 तासांनी भगवान शंकर कैलास पर्वतावर आले. त्यावेळेस शनी महाराजांनी नमस्कार केला. त्यावेळेस भगवान शंकर म्हणाले, काय शनी महाराज, तुम्ही म्हणले होते की उद्या पहाटे मी ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला पीडा देण्यासाठी येणार आहे. तो प्रयत्न निघून गेला. त्यावेळेस शनी महाराज म्हणाले, भोलेश्वरा, खरोखरच तुम्ही बोले आहात. अहो, मी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर तुमच्याकडे आलो पण आणि तुम्हाला पीडाही केली. पहाटे 3 वाजल्यापासून 6 वाजेतवर तुम्हाला मानस सरोवरात कुणी बुडवले? थंडीचा पहाटे जो त्रास झाला तो तुम्हाला कुणी दिला? सांगायचं तात्पर्य एवढंच की 1 प्रहर का होईना पण भगवान शंकरांना क्लेश सोसावेच लागले. म्हणून देवादिकांनाही प्रारब्ध चुकले नाही, भोगावेच लागले. म्हणून आपण कितीही प्रयत्न केले तरी जे होणार आहे ते होणार आहे. त्यामुळे सुखदुःखाचा विचार न करता फक्त आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.